नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आज पेठ गावामध्ये आलो रेस्क्यूसाठी. बरोबर बघा तुम्ही, साप कुठे बसलाय. डायरेक्ट फोन आहे. न्यूरोटॉक्सिक वेनम असतं मित्रांनो. हे बघितलात तुम्ही कसा आवाज आहे. मागून रस्ता आहे का? कुठून मग कसा आहे? बितड आहे का? उगावर रचलेले आहेत ना विटा. इथं अडकले तर ना. आता पुढे या. तर मित्रांनो, हा जो साप आहे ना, मध्ये विटांमध्ये अडकलेला आहे आणि काहीतरी खाल्लेला आहे ना, म्हणून त्याला पुढे बी जाता येईना आणि मागे बी जाता येईना. तर आता आपल्याला पूर्ण विटा काढावं लागतात. म्हणजे ह्या भिताडाच्या जेवढे विटा आहेत ना तेवढ्या काढावं लागतात. त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. तर ह्याला जायला दुसरी जागाच नाही. नंबर तुमचा त्यावेळेस काय पुढी माग सरकवायचा प्रयत्न करतोय तो. भाऊला काढताच ये ना. कशा विटा फेकल्या सर? हो, बरं का, आपल्याला काढल्याशिवाय पर्याय नाही ना. पर्यायच नाही. या तुम्ही पायात शूज घ्या. पायात शूज घातल्याशिवाय तुम्ही येऊ नका पुढे. येत नाही दाद्या, म्हणूनच तू एवढं करतोय. इकडल्या सगळ्या विटा काढा. मी ताय त्यानं कोपऱ्यामध्ये काढा. आता सोपं झालंय. मग आता आपल्याला पूर्णच काढू लागते हे. हा खाली का? हा, फरशी आहे ना. चालतं. खाली चालले कुठं वर्ष. मित्रांनो, जसं जसं तो साप आता वरती आणि डबल आता जातोय खाली. इथं बसलाय. स्पेक्टेल कोबरा आहे. पाच ते 5.5 फुटा सर्पमित्र माहिती हो. फोन वाजवू नका, ती कट करा. फोन कट करा. कोणाचा फोन?
डबलच्या इथे करायची. कशा पद्धतीने बसलाय हा नाग. एवढी अडचणी बसलाय, चावायचा प्रयत्न करतोय. हो का तर बाजूला डायरेक्ट आपल्याला हात घालता येत नाही मित्रांनो. असं एवढं डेंजर न्यूरोटॉक्सिक वेनम असतेच. किती ऍक्टिव्ह आहे बघा. चावायचा प्रयत्न करते कंटिन्यू. खाल्ली मानवी वस्तीमध्ये कसं फक्त आणि फक्त शिकारासाठी येतात फक्त असं. स्वतःला देखील चावतोय. ऊन जास्त आहे त्याच्यावर कसं निष्ठत आहे हात आपला. बाहेर चला हो. काय तुम्ही बाहेर बाहेर मी तुम्हाला काय म्हणलं मित्रांनो, जरा पाणी घ्या ना. शिकारीसाठी आलं बाहेर पुली नाही. एवढा मोठा दोन उंदीर आणि एक बेडूक खाल्लेला मित्रांनो. दोन बेडक आणि एक उंदीर खाल्लेला आहे मित्रांनो सापानं. जरा शांत हो बाबा. मेन तुम्ही त्याचा जबडा बघू शकता हलताना. पाणी पिताना हलचा जबडा बघू शकता तुम्ही. एवढं पाणी पितंय. कॉमनली हे साप निघत राहतात. कुठेही जीव असे निघत असतील मित्रांनो तर यांना पकडला जाऊ नका. आधी तुम्ही जाती ओळखा शिका आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणलं तर हे जीव मोस्टली आपल्या शहरी भागामध्ये अथवा गावकडच्या भागामध्ये एकतर हे शिकारीसाठी येतात. म्हणजे उंदीर, बेडूक, पक्षाचे पिल्ले अथवा घरामध्ये उंदीर हे खाण्यासाठी येतात. चाल सापाच्या पाठीवर 10चा आकडा असतो. हीच ती बॅकसाईडची जागा. 10चा आकडा नाही मित्रांनो, ती जन्मखून असते. काही कोबरामध्ये म्हणजे डायसलेटेड कोबरा म्हणजे इंडियन स्पेक्टल कोबरा म्हणजे नागांमध्ये एक प्रात प्रकारामधला 2 नंबरचा साप आहे हा. आणि जीव घेण्याच्या मामलेमध्ये नंबर 3 नंबरला येतो हा. बिग 4मध्ये हा 3 नंबरला येतो. पहिला मन्यार, दुसरा घोणस आणि तिसरा बिचारा कोबरा.
तर चला मित्रांनो ह्यांना इथून घेऊन जाऊया अशा ठिकाणी जिथे हे राहू शकतात. भरणी घ्या ना. भरणीमध्ये काय होतं, कशाची भरणी आहे ती? मिरच्याची नाही एकच पडले बरं एकच पडले सर का तुम्ही आता हे जे साप आहेत मित्रांनो, न्यूरोटॉक्सिक वेनम असल्याचं जो विष आहे आपलं मज्जासंस्था म्हणजे म्हणजे नर्वस सिस्टीमवर आपल्या ह्युमन बॉडीवर अफेक्ट करतं. एवढं डेंजर आहे मित्रांनो ह्याचं विष की एखाद्या माणसाला पॅरालिसिस नंतर ट्रीटमेंटच्या टाईमवर झाले नाही तर 4 तासामध्ये माणूस मरूही शकतो. तर असे कुठे साप निघाले तर मारू नका. जवळचे जे सर्पमित्र आहेत त्यांच्याशी संपर्क करा, नाहीतर वन विभागाचा नंबर आहे 1926. भेटू अशा नवीन ठिकाणी जर साप निघाला. आणि जवळपासच्या एरियामध्ये अडचण ठेवू नका, कारण की तशा ठिकाणी जास्त प्रमाणात साप आलेले देखील तुम्हाला कळत नाही. कुठे बी केअरफुल. थँक्यू. मित्रांनो, आज आपण जो केसमध्ये कोबरा पकडलेला होता त्याला घेऊन आपण जंगलामध्ये आलो. म्हणजे त्याच्या आदिवासात जे कोबरे सुरक्षित राहू शकतात त्याला आपण घेऊन बघा. जखम करायचं असतात.